राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। शेतकऱ्यांनी त्यांची माहिती बँकेत सादर करण्यासाठी वृत्तपत्रामध्ये जाहिरात आली आहे। नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून थकीत शेतकरी कर्जाची माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे। बँकेच्या सर्व शाखांकडून कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्याचे कागदपत्र संकलित करण्याचं काम सुरू आहे। लवकरच सर्व माहिती सहकार विभागाकडे सादर केली जाईल। राज्य सरकारनं 30 जून पर्यंत कर्जमाफीचं धोरण जाहीर करण्याची घोषणा केली होती, आश्वासन आंदोलकांना दिलेलं होतं। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊया। जितेंद्र, आशादायक अशी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी। बातमी म्हणावी लागेल विक्रांत, कारण गेल्या वर्षी बच्चू कडू यांनी जे नागपुरात आंदोलन केलेलं होतं, सतत रास्ता रोको केला होता, त्यानंतर शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये वाटाघाटी झाल्या होत्या आणि त्यावरून 30 जून पर्यंत शेतकरी कर्जमाफीचं धोरण जाहीर करण्यात येईल असं सरकारकडनं स्पष्ट करण्यात आलेलं होतं। तसं आश्वासनही दिलं होतं। आता त्याला कुठेतरी वेग आल्याचं दिसून येऊन राहिलेला आहे, कारण जे शेतकरी कर्जमाफीच्या यादीत आहेत किंवा ज्यांची माहिती अपुरी आहे, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही किंवा काही गाव सोडून गेलेले आहेत, काही मृत झालेले शेतकरी आहेत, अशा सर्वांनी कर्ज तारण योजना 2026 साठी आपलं जी माहिती आहे ती माहिती संबंधित बँकेकडे देण्याचं आवाहन जे आहे ते सहकार विभागाकडून करण्यात आलेलं। त्यासाठी मध्यवर्ती सहकारी बँका असतील किंवा सरपंच असतील, ग्रामपंचायती असतील, अशा प्रकारे जिथे कुठे आपल्या नोंदी करता येतील त्या नोंदी शेतकऱ्यांनी कराव्या, कारण त्यानंतरच ते पोर्टलवर माहिती भरणं शक्य होणार आहे आणि त्यासाठी आता मध्यवर्ती सहकारी बँकेकडे तशी माहिती सादर करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता शेतकरी कर्जमाफीच्या योजनेला कुठेतरी गती आली आहे, त्याला वेग आलेला आहे आणि त्याला चालना मिळालेली आहे असंच म्हणावं लागेल। धन्यवाद जितेंद्र, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। शेतकऱ्यांसाठी आशादायक, आनंददायी अशी ही बातमी।